बातमी बीडमधनं आहे। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या मादळमोही परिसरात 2 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे मराठा आरक्षणाची मागणी करत। आणि ज्यांनी ही तोडफोड केलेली आहे ते स्वतः पोलीस स्थानकात हजर झालेले आहेत। 19 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या मादळमोहोळ परिसरातली घटना 2 बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे आणि बस फोडणारे स्वतः ही तोडफोड करणारे स्वतः पोलीस स्थानकात हजर झाले। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय माहिती? ज्ञानदा, खरं तर यापूर्वी आपण बघितलं की मराठा मोर्चाचं आंदोलन चालूच आहे। मात्र मादळमोही जे गेवराई तालुक्यामधलं गाव आहे तिथे सकाळी आज काही मराठा आंदोलक एसटी समोर आले। त्यांनी एसटीच्या प्रवाशांना खाली उतरवलं आणि एसटीवरती दगडफेक केली। 2 एसट्या यामध्ये फुटलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आंदोलक तिथून पळून गेले नाहीत, कारण यापूर्वी आपण ज्यावेळी आंदोलन बघतो त्यावेळी आंदोलक शक्यतो सापडत नाहीत। मात्र हे आंदोलक पोलीस येईपर्यंत थांबले आणि स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन सहभागी झाले। जवळपास 19 आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आणि एकंदरीत जे काही 1 तासभर हा सगळा राडा चालू होता त्यावेळी एकच घोषणा होते की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठीच या 2 एसटी फोडल्याचं हे आंदोलक स्वतः सांगून पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत। नंदा, गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल।